कारण ही भूमी पवित्र भूमी आहे. अगदी यशोमतीताई तुम्ही सांगितलं ना, आपल्या रुक्मिणी मातेचं माहेर, गाडगे बाबांची, तुकडोजी महाराजांची आणि माझं सुद्धा आजोळ हे अमरावतीचं. शिवसेना प्रमुखांची आई म्हणजे माझी आजी ही परतवाड्याची. त्याच्यामुळे ही जी भूमी आहे, ह्या मातीवरती संस्कार आहेत, इथे मातेचे संस्कार आहेत. ज्यांना संस्कार झालेले नाहीत ते काय बोलतील, त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी आपण आपले संस्कार सोडू नका. त्यांना बोलायचे ते बोलू द्या, तुम्ही दुर्लक्ष करा. जनता जनार्दन बघून येईल त्यांना काय करायचं ते. आणि ते पाहिलं म्हणूनच गेल्या वेळेला तुम्हाला त्यांनी जिंकून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता त्यांच्या नादीच लागू नका. त्यांना दुसरं काय येते. चांगल्या गोष्टी बोला म्हटलं तर, जसं शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की साधी अक्षरं असतात, अक्षरांचे शब्द होतात, शब्दांच्या ओव्या पण होतात आणि शब्दांच्या शिव्या पण होतात. आपण ठरवायचं आपण काय घ्यायचं. आम्ही ओव्या घेणारी माणसं आहोत, पण याचा अर्थ शिव्या प्रत्येक वेळेला द्याल तर इंगा दाखवणार नाही असं नाही, पण ती वेळ आमच्यावरती आणू नका. एवढंच मला त्यांना हात जोडून मला विनंती करायची. बाकी एकूण निवडणूक मी म्हटलं ना कोणत्या दिशेने चाललेली आहे. सगळं झालं, पक्ष फोडला, चिन्ह चोरलं. मी असं ऐकलं होतं की येत्या 8 तारखेला आपल्या म्हणजे शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाची सुनावणी होणार होती. आणि 2 दिवस आधीच मी म्हटलं की आता बघू 8 तारखेला सुनावणी होते का बतावणी होते. झालं, पुढे गेली. काय कसला तमाशा मांडलाय, न्यायाचा तमाशा आहे, सगळा खेळ, बाजार मांडलेला आहे, बाजार. खरं म्हणजे न्यायदेवतेबद्दल आम्हाला आदर आहेच, न्यायदेवतेबद्दल आहेच. आता नवीन तिची जी काय एक मूर्ती आणली, तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली. आम्हाला असं वाटतं की आता तरी त्या न्यायदेवतेला कळेल की ज्या देशात मी न्यायदेवता म्हणून बसले, माझ्या डोळ्यात देखत लोकशाही चिरडली जाते, लोकशाही तुडवली जाते, लोकशाहीचा खून होतोय. पण ही न्यायदेवता नुसती तिथे 4 भिंतीत बसलेली नाहीये. ही न्यायदेवता आता माझ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली. ही न्याय करणारी, ही माझी न्यायदेवता आहे, ही माझी न्यायदेवता आहे. नाहीतर सगळी मोठी मोठी माणसं ते काय वाटतील ते बोलतील, तुम्ही नाही बोलायचं त्यांच्याबद्दल. अहो पण आम्हाला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे. न्याय मागतोय आम्ही, हक्क मागतोय आम्ही, पण त्याला सुद्धा विलंब लागतोय. मग कशाला ते कलम केलेत आणि कशाला संविधान संपवण्याचा जो विषय होता गेल्या निवडणुकीत, तुम्ही सगळ्यांनी कमाल केलीत. कारण संविधान हे मारायलाच निघाले आहेत. अजून होते मी म्हणत नाही, अजूनही प्रयत्न चालू आहेत. संविधान तुम्ही मानणार नसाल, संविधानात लिहिलेल्याप्रमाणे जर तुम्ही वागणार नसाल तर उपयोग काय त्याचा. आणि म्हणून ही लढाई अजून संपलेली नाहीये. मी काल राहुलजींबरोबर होतो, पवार साहेब पण होते, सगळे आपले गवई साहेब पण होते, सगळे आपले मित्रपक्ष होते, कम्युनिस्ट पण होते. आता देवेंद्र फडणवीस जे बोलले की त्या संविधानाचा कव्हर लाल आहे, म्हणजे कोण आहोत मग आम्ही. अहो मग जेव्हा रक्तदान करतो त्याच्यामध्ये सुद्धा रक्त लालच असतं, म्हणून का सगळे नक्षलवादी आहेत, सगळे नक्षलवादी आहेत का. आणि तुम्ही जाहिराती करून स्वतःची एवढी लाल करताय, मग तुम्ही कोण आहात. काम शून्य पण जाहिराती किती. मग त्या जाहिरातीचा पैसा जर एकत्र केला तर आणखीन एक योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकला असतात. एवढ्या जाहिराती तुम्ही करताय. मग महाविकास आघाडीचं सरकार आपलं होतं, आपण कधी एवढ्या मोठमोठ्या जाहिराती केल्याचं पाहिलं तुम्ही. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, ते केलं. आता सगळीकडे शेतकरी आहेत ना. मला प्रामाणिकपणे सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांना मिळाली होती. खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. नक्की मिळाली होती. मग एक तरी कार्यक्रम मी यशोमतीताई तुमच्या गावातून केला होता, दिली की नाही कर्जमुक्ती, दिली की नाही कर्जमुक्ती, केला होता तमाशा. कारण आम्ही काही उपकार नव्हते केले, आम्ही तुमच्या हक्काचं होतं, तुमच्याच पैशातनं जे सरकारला येणं येतं त्यातनं तुमच्या हक्काचं आम्ही दिलं होतं. आम्ही आमचं कर्तव्य केलं होतं, उपकार केलेले नव्हते, आम्ही कर्तव्य बजावलं होतं. अगदी करोना काळामध्ये सुद्धा यशोमतीताई तुम्हीच सांगितलं होतं आणि आपण ती योजना केली की करोनामुळे ज्या मुलांचं, बालकांचं ज्यांना पालकत्व गमावलंय त्यांची जबाबदारी आपण घेतली होती, आपण केली होती. आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती, हे सगळे जरा आठवा, कारण हेच ते पुसून टाकायला निघालेत. आता सुद्धा मी आलो, लोकसभेला आलो होतो, प्रश्न तेच आहेत. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला भाव नाही, डाळीला भाव नाही, भाव पडलेत.
आणि या 3 भावांना बरे भाव द्यायचे आपण. हे नुसते भाव खाऊ लोक जाऊ तिथे खाऊ, कशाला द्यायची आहे ना मतं. सोयाबीनला सुद्धा आपल्या काळामध्ये जे एक भाव दिला होता 10,000 रुपये 12,000 रुपये वगैरे जो होता, आता तुम्हाला तेवढाच मिळतोय काय? मगाच्या सभेत मी विचारला प्रश्न, मला म्हणाले आता जेमतेम 3,000 मिळतोय. कापूस खरेदी होते, कारण सांगितलं ते कापूस ओला आहे, डाळीचे भाव पडलेत, सोयाबीनचं तेलाची आयात होते, डाळीची आयात होते, मग माझ्या शेतकऱ्याने जायचं कुठे? बरं, हे झालं शेतमालाचं. शेतीचा खर्च जो आहे तो कमी होतोय का? प्रत्येक अवजारावरती जीएसटी आहे, खतावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, ट्रॅक्टरवरती जीएसटी, सगळ्यांवरती जीएसटी. म्हणजे एका बाजूने महागाई वाढते, पण हातात मध्ये काय मिळत नाहीये. म्हणजे मला आता हे 3-4 महिन्यापूर्वीच आपली जी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाही मी फिरत होतो, आणि तेव्हा शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं, आता कल्पना नाही मला, पण त्यांनी सांगितलं की उद्धवजी आम्हाला साधारणतः 1 लाखभर रुपयांचं खत हे वर्षाला लागतं. तो शेतकरी कोणती शेती करत होता, किती एकर शेती होती मला नाही माहीत, पण तो असाच गर्दीत भेटला आणि मला बोलत होता. म्हटलं मग अहो 1 लाखाच्या खतावरती जर का 18% जीएसटी असेल, नंतर त्यांनी कदाचित कमी केली असेल, म्हणजे किती गेले? 1 लाखातनं 18,000 हे आधीच काढून घेतले, आणि वर्षातनं आम्हाला म्हणे प्रधानमंत्री काय सन्मान योजना म्हणून 12,000 देणार, 6,000 रुपये नाही 6,000 देणार ना, 6,000 देणार, म्हणजे 12,000 आधीच त्यांच्या खिशामध्ये, मग त्यातलेच काढणार आणि 1,500 लाडकी बहीण म्हणून देणार. काल राहुलजींनी जो एक हिशोब मांडला की आपल्याला माहिती नाहीये आपण जे काय आयुष्य जगतो आहोत, आपल्याकडनं कसे आपला खिसा कापतायत, कुठेही गेलं आणि काही घेतलं का जीएसटी येतो. आणि मग राहुलजीने एक हिशोब मांडला की ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थितपणाने एका कुटुंबियानी म्हणून विचार केला तर वर्षाकाठी प्रत्येक कुटुंबाकडनं साधारणतः 90,000 रुपये हे जीएसटीच्या पोटी सरकार खातं आपलं. 90,000 रुपये. मग कमवणार कसं, जगणार कसं, मुलांचं शिक्षण होणार कसं? आणि म्हणून आपण जे काही ठरवलेलं आहे, एक तर मुलींना शिक्षण मोफत दिले जाते, चांगली गोष्ट आहे. आपलं सरकार आल्यानंतर मी तर ठरवलेलं आहे की जसं माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं, तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मी मोफत शिक्षण देणार, नक्की देणार. का तुम्ही भेदभाव करताय? ती जी घोषणा आहे ना, मुलगी शिकली प्रगती झाली, अहो मग मुलगा शिकला तर विकास नाही का होणार? आता मुलगा आणि मुलगी भेदभाव करायचा कशाला? मग कशाला गाडगेबाबांचे विचार आपण ऐकायचे? तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले यांची नावं घ्यायची कशाला? तो जो काय काळ होता की महिलांना शिक्षण मिळत नव्हतं, त्यावेळेला ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी धाडस केलं, पारतंत्र्य होतं. अगदी त्यांच्या अंगावरती शेणमार झाला, धोंडमार झाले, ऐकले नाहीत. आणि त्यांनी जर का तेव्हा ती क्रांती केली नसती तर माझ्या देशातल्या महिला या कोणत्या अवस्थेत आज असत्या, हा विचार सुद्धा आपल्याला करता येणं शक्य नाही. मग आज आम्ही त्या परिस्थितीत आहोत. मुलींना आपण मोफत शिक्षण देऊ शकतो, मग मुलींना मोफत शिक्षण देतो, मग मुलांना पण दिलं पाहिजे. कारण शिकल्यानंतर, मोठा झाल्यानंतर आपला मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या कष्टाने 1 रुपया जेव्हा कमवून आणतो ना, तेव्हा त्या आई बापाला आपल्या जन्माचं सार्थक झाल्याचं सुख असतं. की बस म्हणे माझा मुलगा आता स्वतःच्या पायावर उभा राहिला, माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली. का आयुष्यभर तुमचे पैसे घेत राहायचे? नुसत्या निवडणुका आल्यानंतर तुम्ही योजना देता, पण आमच्या रोजगाराचं काय? रोजगार कुठे गेले रोजगार? उद्योग कुठे गेले? अरे तुम्ही बोलतच नाही. जोरात जिकडे उद्योग गेले तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे. कुठे गेले उद्योग? मग रोजगारासाठी जाते गुजरातला काय? इथून तिकडे रोजगारासाठी जाणार का रोजगार तिथले इथे आणणार? आणि म्हणूनच माझा स्पष्ट आरोप आहे की यांना महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून आपलं महाविकास आघाडीचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं. हा माझा आरोप आहे. खोडून टाका, खोडून दाखवा मला. याचं कारण मी तिकडे बसलो होतो मुख्यमंत्री म्हणून. यशोमतीताई सारखी एक चांगली वाघीण आणि बाकीचे माझे सहकारी माझ्या सोबत होते, गद्दार होऊन पळाले गुजरातला, ते सोडून द्या. पण मी मुख्यमंत्री असताना कोणी असेल माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायची त्याची हिंमत नव्हती. उद्योग पळवणे तर दूरच राहू द्या, पण नुसतं वाकड्या नजरेने बघायची हिंमत नव्हती. आज तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलं, सगळं काही गुजरातला घेऊन जात आहे. बरं, गुजरातच्या हक्काचं असेल गुजरातला जरूर द्या.
आमचा काय आकस नाही गुजरातबद्दल, पण सगळं काही गुजरातला. म्हणजे काल मी धारावीचा मुद्दा मांडला. धारावी तुम्हाला कल्पना नाही मुंबईमध्ये कुठे आहे, तो विषय वेगळाच आहे. पण किती कपट कारस्थानी ही लोक आहेत. पहिल्यांदा जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा काय जाहीर केलं त्यांनी? मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन. कोणाला गरज आहे, कोणाला गरज होती, कोणाला गरज लागणार आहे, काही माहिती नाहीये. पण हा योगायोग समजायचा का की धारावीची जमीन आणि त्या माध्यमातून मुंबईची 1000 एकर जमीन अधिक ही अदानीच्या घशात टाकली आणि बरोबर जिकडे धारावी आहे त्याच्या बाजूला बुलेट ट्रेनचं स्टेशन की जिकडे बसला की गेला अहमदाबादला. मग कोणासाठी चाललंय सगळं? मी तर तुम्हाला आवाहन करायला आलेलो आहे. राज्य तर आपलं येणारच, तुम्ही आणणारच, त्याच्याबद्दल मला काही चिंताच नाहीये, शंकाच नाहीये. पण मी ग्रामीण भागात फिरताना तुम्हाला मी आवाहन म्हणजे विनंती करायला आलेलो आहे की नुसतं तुमच्या गावापुरतं मर्यादित राहू नका. आपलं सरकार आणा आणि मुंबईमध्ये तुमच्या हक्काच्या राजधानीमध्ये मानाने राहिला या, सन्मानाने राहिला या. कारण आपलं सरकार आल्यानंतर जी जमीन अदानीच्या घशामध्ये आणि फुकटात घातलेली आहे, मिठागर घातली, टोल नाके घातले, ती सगळी आपण काढून घेणार आणि तिकडे माझ्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्राला परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घरं ही तुमच्यासाठी बांधून देणार आहे. नाही तर शिक्षणाची सोय झाली, तुम्ही म्हणाल अहो आम्ही फुकट शिकलो, पण शिक्षण पण फुकट गेलं. तसं नाही. शिकल्यानंतर मग करायचं काय? या मुंबईत या, तुमच्या हक्काच्या राजधानीमध्ये या. आता हे सगळे जे आहेत ना, देवा भाऊ, हा भाऊ, दाढी भाऊ, जॅकेट भाऊ, काय उपयोगाचे नाहीत तुमच्या, काही उपयोगाचे नाहीयेत. या विदर्भातून भाजपला भरभरून तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेला दिलं होतं म्हणून आणि म्हणून मोदीजी प्रधानमंत्री होऊ शकले होते आणि देवेंद्र मुख्यमंत्री होऊ शकले होते. मग काय दिलं तुम्हाला विदर्भाला? ना शेतकऱ्याला त्याच्या हमीभाव देत, ना शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं, ना शिक्षणाची सोय, ना रस्त्यांची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, घरांची सोय, काही नाहीये. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं? एका तरी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तर सांगा, मी काही हरायला तयार आहे. आजचे दिन आले, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख आले. म्हणजे तुम्हाला फसवलं कसं? 15 लाख देतो सांगून 1500 देत आहेत. 15 लाख देतो बोलले, आता फक्त 1500 देत आहे. यांना काय वाटलं माझ्या महाराष्ट्रातली जनता म्हणजे काय किडे मकोडे आहेत की काही करा? अरे एकदा फसलो, दोनदा फसलो, तिसऱ्यांदा महाराष्ट्र नव्हता फसला. महाराष्ट्राने तुमच्या फुग्यातली हवा काढली होती. दुर्दैव असं देशाचं की इतरत्र जे काय त्यांना मिळालं त्याच्यामुळे तुम्ही कसे तरी रखडत रडत खडत हे तिकडे जाऊन बसलात. काल परवाकडे ते योगी आदित्यनाथ येऊन गेले, मला आता यशोमतीताईंनी सांगितलं. ते काय बोलले, हे काय योगी आहेत, त्यांच्यावरती कोणी संस्कार केले असतील मला माहिती नाहीये. नाही असू शकतं कोणाचे संस्कार कोणाला माहित. पण इकडे येऊन त्यांनी सांगितलं काय? बटेंगे तो कटेंगे. कोण कापणार तुम्हाला? कोण कापणार? कोण? आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही एकत्र आहोत. कोण कापणार? हिम्मत आहे कोणाची? मी मुख्यमंत्री असताना कोणाची हिम्मत होती? कारण सगळेच सोबत होते. मी जात पात धर्म बघितलं नाही. माझ्या महाराष्ट्राची लेकरं म्हणून सगळ्यांना सांभाळण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न केला. करू शकलो की नाही तुम्हाला माहिती. पण भीती दाखवायची